समजला तुमचा प्रश्न. मला थोडा वेळ द्या, माझ्या पद्धतीने सोडवेल प्रश्न. काय फालतूपणा आहे हा? माझी पर्स द्या आधी. शब्द द्या बाई, फिक्स. तहसीलदारी मी रस्त्यावरची वाटले का? गैरसमज नको. रस्त्यावरच्या कुणाला अधिकार असते तर कशाला 7 महिने इथं खेटा मारल्या असते. हे बघा, रात्री गावात बस मधून उतरल्यावर लोकांना टोच सांगायचे, त्यासाठी मुक्कामी बसच थांबून ठेवली. अर्ज टाकून जा, पुढच्या महिन्यात या, मी निघते. शब्द द्या बाई. डोकं फिरलंय का तुमचं? हे बघा, माझी वाट सोडा, नाहीतर परिणाम वाईट होतील. माफी मागतो मी तुमची. काही खरंच माफी मागतो माझ्या या आगाऊपणाबद्दल. फक्त पाणी हवंय. रात्री गावात बस मधून उतरल्यावर लोकांना ठोस सांगायचं ना की ह्या दिवशी पाण्याचा टँकर येणार म्हणून. शब्द द्या बाई. शब्द मागण्याची ही पद्धत नाहीये. हे बघ, माझी वाट सोड, नाहीतर पोलिसांना बोलवेन. प्रॉब्लेम समजून घ्या बाई. प्रॉब्लेम समजून घ्या. पाणी नाहीये गावाला, तडफडतायत लोक. दिल्लीतल्या 19व्या भारंगम महोत्सवासाठी एकमेव मराठी नाटक निवडण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे हंडाभर चांदण्या. हंडाभर चांदण्यामध्ये एका महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यात आलेला आहे. खरं तर या नाटकामध्ये राज्यभरातलं एक महत्त्वाचं दाहक वास्तव दाखवण्यात आलेलं आहे. या नाटकाचं लेखन केलेलं आहे दत्ता पाटील यांनी आणि दिग्दर्शन केलं सचिन शिंदे यांनी. आत्ता माझ्यासोबत हंडाभर चांदण्यांची संपूर्ण टीम तुम्ही इथे पाहू शकताय. सर्वात प्रथम तुमच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन, कारण भारंगम हे खूप मोठं फेस्टिवल आहे आणि त्याच्यासाठी एकमेव मराठी नाटक सिलेक्ट झालेलं आहे. आपण सगळ्यात आधी बोलणार आहोत दत्ता पाटील यांच्याशी, ज्यांनी या नाटकाचं लेखन केलेलं आहे. दत्ता सर, खरं तर खूप महत्त्वाचा विषय या पूर्ण नाटकामध्ये मांडण्यात आलेला आहे. का लिहावं असं वाटलं तुम्हाला हे नाटक? काय त्याच्या मागे काय खरं तर स्टोरी आहे, आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ॲक्च्युली हंडाभर चांदण्या हे दुष्काळाच्या संदर्भातलं नाटक आहे. गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी जरा पाऊस पडल्यामुळे आपल्याला दाहकता कमी वाटायला लागते. मुळातच समूहाची मानसिकता आणि स्मरणशक्ती खूप कमी असते. त्यामुळे आत्ता पाऊस पडला आणि दुष्काळ पण लोक विसरायला लागतात ना. पण पाणी प्रश्न मात्र हा कायम असतो. गेल्या वर्षी म्हणजे गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता इतकी प्रचंड वाढली होती की त्यांच्या संबंध जीवनशैलीवर या दुष्काळाचा परिणाम व्हायला लागला होता. म्हणजे त्यांचं प्रत्येक जगण्याची गोष्ट ही पाण्याशी जोडली गेलेली होती. झोपेतून उठल्यापासून तर झोप येईपर्यंत फक्त पाणी आणि पाणी. या पलीकडे दुसरा शोधायचं झालं तर पाणी, गाणं म्हणायचं झालं तर पाण्याचं, सातत्यानं पाणी पाणी हा विषय होता. ते एक तर मी पण ग्रामीण भागात असल्यामुळे आणि मला त्या प्रश्नाची दाहकता मी खूप जवळून अनुभवलेली असल्यामुळे मला असं वाटलं की हा प्रश्न हा आपला मातीतला प्रश्न आहे. हंडाभर चांदण्या हे नाटक लिहिताना माझ्या लक्षात आलं की आपण नुसतं एक प्रचारकी माध्यमातून हे न लिहिता किंवा एखाद्या पथनाट्यासारखं न लिहिता, कारण एखादा प्रश्न मांडायचा तर आपण तो प्रचारकी पद्धतीनं किंवा पोवाड्यातून वगैरे असं मांडायचा प्रयत्न करतो, जो वेगवेगळ्या सरकारी पद्धतीची जी एक टिपिकल पथनाट्य असतात किंवा फिल्म्स असतात, तसं न होता हे त्यांच्या जगण्याशी त्या गावातच जाऊन हा प्रश्न आपण मांडूयात का, अशी कल्पना आली आणि त्यातनं हे नाटक जन्माला आलं. आज संभा पाण्याच्या टँकरची बातमी आणणार कशावरून मास्तर? माझं मन सांगते मग खरं आहे. आता समजी माझा संभारच आहे आपल्याला गावची. हा देव पाऊस पाडा ना आणि संभा टँकर आला ना. कायचं देव? देव कुठे खेटा घालतो आपल्यासाठी? संभा चक्र तरी मारतो मारतो. पाणी प्रश्नाचं कसं होतं की आपण एक तोटी सुरू केली की पाणी येतं. हे आपण शहरामध्ये राहत असतो, त्यामुळे आपल्याला काय की पाणी येण्यासाठी फक्त तोटी फिरवायची एवढंच आहे. पाणी येणं हे आपल्याला माहिती आहे की पाणी आपल्याकडे येतं, ती प्रोसेस आपल्याला काहीच माहीत नसते. पण पाण्याकडे जाणं हे आपल्याला माहीत नाही की पाण्याकडे पण जावं लागतं आणि अनेक मैल प्रवास करावा लागतो. ते पाण्याकडे जाणं काय आहे आणि किती दाहक आहे हे आपल्या सगळ्यांना कळावं या दृष्टीने एक कलात्मक पद्धतीचं आणि एक वेगळं हे हंडाभर चांदण्या आहे लिहिण्यात आलं. वा, सचिन सर, खरं तर तुम्ही असं दिग्दर्शन केलं आहे. आता जसं आपल्याला दत्ता सर म्हणाले की त्यांनी एक ललितलं लेखन केलेलं होतं आणि त्यांनी तुम्हाला ते वाचायला दिलं. ते म्हणाले तुम्ही असं म्हणालात की याचं नाटक किंवा सिनेमा काहीतरी करता येईल, मात्र तुम्ही प्रेफरन्स दिला नाटकाला
कारण सिनेमामधून ऑफकोर्स खूप पैसे मिळतातच, प्रश्न नाही आहे. त्याहूनही वर जाऊन तुम्ही हे प्रायोगिक म्हणून हे नाटक लोकांपुढे समोर आणलेलं आहे. का करावं असं वाटलं प्रायोगिक नाटक? पहिले तर दत्तानी ललित लेख लिहिला आणि त्यानंतर आमचं बोलणं झालं आणि नाटक त्याच्यावर लिहिलं. ज्या वेळेला पहिल्यांदा दत्ताने त्या नाटकाचं वाचन केलं त्यावेळेला दुसरी रिॲक्शन नाटक संपल्या माझ्या मनात होती की वेटिंग फॉर गोदो. जर भारतात कोणी अस्सल भारतीय ग्रामीण विषयावर नाटक लिहायचं असेल तर हे हंडाभर चांदण्या. त्यामुळे वेटिंग फॉर गोदो आधी मी केलेलं होतं, त्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट बघितलेलं होतं, त्याचा एक इम्पॅक्ट डोक्यात होता आणि त्याच धर्तीचं त्या तोडीचं नाटक दत्तानी लिहिलं आणि एकदम मजा आली. आता आम्ही करणार होतो ते निर्माता संघाच्या स्पर्धेला, पण सगळं तयार झालं, नाटक बसवायची प्रोसेस चालू झाली, पण त्यानंतर असं लक्षात आलं की ही बॉडी तर छान आहे, हे सगळं जमून तर छान आलं आहे, पण हे जिवंत झालं पाहिजे. मग हे जिवंत होण्यासाठी काय काय गोष्टी आहेत, तर मला याच्यात नाटकात काम करणारे कलाकार ॲज असे नको होते. तर मला प्रत्येक माणूस हा स्वतःच्या आयुष्यात किती सेन्सिटिव्ह आहे, किती संवेदनशील आहे असा कलाकार म्हणून हवा होता. आणि मग मी त्याचा शोध घ्यायला गेलो आणि मग सगळी जी माझी टीम जमली ती स्वतः वैयक्तिक आयुष्यामध्ये फार संवेदनशील आहे. म्हणजे याच्यातला मास्तर जो आहे तो प्राजक्त स्वतः चांगला कवी आहे, लेखक आहे, त्याच्या जाणीवा खूप समृद्ध आहे आणि त्याचा जो आवाज आहे त्या आवाजाचा मला उपयोग करून घ्यायचा होता त्या रोलसाठी. आणि तुम्ही जर नाटक पाहिलं तर त्या आवाजाची एक गंमत आहे. त्यानंतर प्रणव झाला जो अतिशय तळमळीने नाटक करणारा तरुण आहे, नुपूर आहे, गीतांजली आहे आणि यातली जवळजवळ अर्धी टीम आमची शिक्षक आहे जे झेडपीच्या शाळेत शिकवतात. रिकामे हंडे घेऊन भटकायची सवय झाली आता. भरलेला हंडा आणताना पाणी गळत राहतं पायापर्यंत, त्यातच सगळं वाहून जातं जमीन. तर ही अशी छान मस्त टीम मला जमली आणि मग माझं काम सोपं झालं, कारण दत्तानी ते अतिशय उत्तम बांधणी सूद नाटक लिहिलेलं होतं आणि मला करायचं काहीच नव्हतं. मला फक्त आणि फक्त तो अनुभव घ्यायचा होता आणि द्यायचा होता. त्यामुळे त्याच्यात नेपथ्य आम्ही काही फारसं वापरलेलं नाही. जसं लिहिलं आहे ते त्याची समज असणारा कलावंत मला पाहिजे होता, जेणेकरून ते प्रेक्षकांपर्यंत त्या संवेदनशीलतेने पोहोचेल. आणि मग ज्या वेळेला ती प्रॅक्टिस आमची सुरू झाली, प्रोसेस सुरू झाली, तर नाटक करण्यापेक्षा हे नाटक जगणं आम्हाला फार महत्त्वाचं वाटायला लागलं आणि मग त्यामुळे आम्ही तसे एक्सरसाइज प्लॅन केले. म्हणजे सर आता जसं तुम्ही म्हणता की एक्सरसाइज तुम्ही प्लॅन केल्या, तुम्हाला संवेदनशील असे ॲक्टर्स किंवा अभिनेते कलाकार असे हवे होते. यातले जसं तुम्ही म्हणालात की अनेक जण शिकवत आहेत, शिक्षक आहेत शाळेमध्ये झेडपीच्या. मगाशी मी तुमच्या काही एक्सरसाइज पाहिल्या, तुम्ही या कलाकारांना अजून संवेदनशील करताय कारण काही महत्त्वाचे अनुभव तुम्ही त्यांना त्या एक्सरसाइजच्या मार्फत देताय. त्या एक्सरसाइज विषयी काय सांगाल? कारण जसं की मी मगाशी पाहिलं की जेव्हा तुम्ही एक्सरसाइज घेताय तेव्हा तुम्ही त्यांना सांगताय की चटक्यांचा अनुभव घ्या किंवा त्या चिखलाचा अनुभव घ्या. महत्त्वाचं काय की आपल्या मातीचा अनुभव घ्या, हे फार महत्त्वाचं आहे त्या एक्सरसाइजमधून. त्याविषयी सर काय सांगा? काय होतं, आपण नट म्हणून एखादं दुःखद प्रसंग रंगमंचावरनं जेव्हा सादर करतो आणि तो अनुभवलेला नसतो तर आपण रडतो, आपण त्याच्यात गिमिक्स वापरतो, पण याच्यात आहे ना अनुभव पाहिजे होता. म्हणजे अगोदर आम्ही प्रॅक्टिस करत होतो ना तेव्हा एक त्याच्यातला दुःखद जी सोलो लोकी आहे ती म्हणताना माझा नट आहे ना रडायचा ढासाढासा, पण मग नंतर असं लक्षात आलं की हे आम्ही आयुष्यभर भोगतोय. म्हणजे ती पात्र ते प्रत्येक वेळेस रडतील का? त्याच्या मागे जी धार आहे दुःखाची ती सगळीच मेलोड्रॅमॅटिक नाही आहे, ती फार उत्कट उत्स्फूर्त आहे. आणि मग तसे एक्सरसाइज प्लॅन केले. मग हळूहळू एक्सरसाइज करता करता आम्ही तुकारामाचे अभंग, काही छान कविता, जेणेकरून आपलं जगणं आपल्याला समजेल, ग्रामीण कविता आम्ही त्याच्यात घेतल्या आणि त्या रोज म्हणत गेलो. ते जे आम्हाला मिळालं ना त्या सगळ्या प्रकारातनं ते शब्दात नाही सांगता येणार आणि ते आता आमच्या कलाकृतीच्या माध्यमातनं आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला लागलं. तर ते समाधान फार छान आहे की आम्हाला माहिती आहे
आता दुष्काळाची ती भीषणता, जरी आम्ही शहरात राहिलोय तर. आता आम्ही काय करू शकतो तर आम्ही पाणी वाचवू तर शकतो, जे आपल्याला मिळतंय ते. अशा बारीक बारीक गोष्टी यातनं खूप शिकायला मिळाल्या आणि आम्ही समृद्ध होत गेलो. आणि हे एक छान टीमवर्क जमून आलं. प्रत्येक जणाला अगदी एक लाईन वाक्य असलेला नट आणि दिग्दर्शक ह्यापासून सगळेजण ती दुष्काळाची धाकता जाणून आहे. आणि हे सगळं अस्सलपण ह्या नाटकातनं आलंय आणि हे अस्सलपणच या नाटकाचं यश आहे. याला कुठल्याही प्रकारची भरजरी झालर नाहीये किंवा त्याला सजवण्यात आलेलं नाहीये, त्याची फ्रेम नाहीये. जे तुम्हाला माळ राणावर दिसतं तेच रंगमंचावर दिसतं. जरी त्याला विंगा, त्याला चौकट असली तरी आम्ही यशस्वी झालोय की त्या चौकटी बाहेर लोकांना घेऊन जायला. बरोबर. म्हणजे खरं तर आपण असं म्हणू शकतो की आपल्या मातीतलं हे नाटक आहे, आपल्या मातीतली ही सगळी कथा आहे, आपल्या मातीतला हा सगळा अनुभव आहे आणि हे सगळं या नाटकामध्ये फार सुंदररित्या दाखवण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखन असं या नाटकाला लाभलेलं आहे. आपल्याला या सगळ्या गप्पा मारायच्या आहेत, अधिक या सगळ्या नाटकाविषयी जाणून घ्यायचं. पण इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त नाटक कट्टा. नंतर नाटक कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्या सोबत आहे हंडाभर चांदण्यांची संपूर्ण टीम आणि आता आपण गीतांजलीशी गप्पा मारणार आहोत. गीतांजली, हंडाभर चांदण्यामध्ये तुझ्या भोवती एक महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण नाटक हे तुझ्या भोवती फिरतंय, कारण तू एका तहसीलदाराची भूमिका याच्यामध्ये पार पाडते. किती जवळचं वाटतं तुला हे नाटक? कारण तू स्वतः एक शिक्षिका आहेस, नाही म्हटलं तरी आज शिक्षक म्हटल्यावर आपण मुलांना पाण्याचं महत्त्व समजवत असतो. अशा पण अनेक गोष्टी, सामाजिक गोष्टी आपण मुलांना समजवत असतो. पण तुला ते किती रिलेट होत आहे नाटक आज? सगळ्यात आधी मी सचिन सर आणि दत्ता सरांचे आभार मानेन की त्यांनी मला ह्या नाटकाचा एक भाग करून घेतलं. हे इतकं सुंदर नाटक मला स्वतःला करायला मिळालं, हे माझ्यासाठी खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हे नाटक माझ्याशी रिलेट आहे ते म्हणजे हे सगळं ज्या माळावरच्या लोकांचं हे जे पाण्यासाठी वणवण भटकणं आहे, ते पाणी शोधणं आहे, त्या पाण्यासाठी जी त्यांची चाललेली वणवण आहे हे स्वतः मी भोगली आहे. कारण मी सुद्धा एका खेडेगावातूनच मोठी झाली आहे लहानाची. अशा वेळेला या सगळ्या व्यवस्थेबद्दल किती चीड निर्माण झालेली होती तुझ्या मनात? कारण जसं तू म्हणतेस की इतक्या लहानपणापासून तू हे सगळं जवळून अनुभवलेलं आहेस, अगदी लहान चिमुरड्या मुलींपासून ते गर्भवती महिलांपर्यंत आपण पाहतो की त्या हंडाभर पाणी घेऊन फक्त हंडाभर जे हंडे असतात ते नुसते वणवण करत असतात, पाणी मिळत नाही. पाण्याच्या शोधामध्ये विहिरींवर जातात, अनेक ठिकाणी जातात, माळरानावर जातात, मात्र त्यांना पाणी मिळत नाही. त्यावेळेला तुला काय ती चीड होती आणि काय आत्ता तो अनुभव आहे तुझ्या मनात? खरं तर पाणी मिळवणं ही बेसिक गरज आहे आणि त्यासाठी आपण जो जीव काढतो ना पाणी मिळवण्यासाठी, पण त्यामुळे काय होतं माहिती का, एकमेकांमध्ये वाद प्रतिवाद असं सुद्धा झालेलं आहे. खरं तर पाण्याची जी दाहकता आहे ती शहरातल्या लोकांपर्यंत खरंच पोहोचते का? त्यांच्यापर्यंत हा सगळा मेसेज खरंच पोहोचतोय का? आता या नाटकामध्ये प्रणव जी भूमिका करतोय तो स्वतः शहरी मुलगा आहे, मात्र त्यांनी या नाटकाची एक वेगळीच दाहकता प्रेक्षकांपुढे समोर आणलेली आहे. आपण त्याच्याशी बोलूयात. प्रणव, तू एक खूप वेगळी भूमिका करतोय त्याच्यामध्ये. तहसीलदाराला थेट उचलून तिचं अपहरण करून तुम्ही गावामध्ये आणता. व्यवस्थेवरचा हा एक राग आहे, सरकार विरुद्धचा हा राग आहे आणि तो कुठेतरी तुम्ही मांडताय प्रेक्षकांसमोर. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही अक्रस्ताळेपणा नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. काय सांगशील? तसं पाहिलं तर एक 7 महिन्यांपासून होता जो चक्रा मारतो जो, तर त्या 7 महिन्यापासून चक्रा मारून एखादा माणूस इरिटेट होतो. शहरातला मुलगा तर खरंच इरिटेट होईल एवढा 7 महिन्यापासून. अरे पहिल्या 2 चक्रामध्येच तो दुसऱ्या तिसऱ्या चक्राला तो काही बाई बोलून तो विषय संपवून टाकेल. पण गावाकडे लोकांकडे एवढ्या वर्षापासून जे तो पाण्यासाठी भटकतो, हे करतो, एक पेशन्स आलेला, एक स्वतःमध्ये एक धीर आलेला की नाही आपल्याला मिळेल पाणी. आपण एवढ्या वर्ष चक्रा मारला, आता काही थोडा अजून धीर धरला तर आपल्याला नक्की मिळेल. मला एक सवय होती, घाणेरडी सवय खूप. नळ उघडला, पाणी अर्धा ग्लासपेक्षा कमी जरी घेतलं तरी एक घोट प्यायचं आणि बाकीचं पाणी फेकून द्यायचं. ही खूप घाणेरडी सवय आहे लोकांना, मी स्वतःही पाहिली ती. हो, ती सुटली ती आता. त्या खूप चांगली सवय आता लागली आहे स्वतःला, किंवा पाणी पूर्ण घेतलं तर शेवटच्या थेंबापर्यंत पाणी प्यायचं. कारण तो जे पाणी फेकतो त्या पाण्यामध्ये 2 लोकांची तहान गावाकडची जी आहे, जे दुष्काळ वगैरे, 2 लोक त्या एवढ्याशा पाण्यामध्ये दोघं घोट पाणी घेऊन ते
पॉझिटिव्ह एनर्जी तरी देईल बा, पुण्य लाभेल बा मला त्याच्यामुळे. ह्या उद्देशाने मी सगळं पाणी पितो, जे पाणी वाचवायचा प्रयत्न करतो. म्हणजे खरं तर आपण म्हणूयात की या नाटकाच्या माध्यमातून या मुलांच्या सवयी तरी बदललेल्या आहे. एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे, खूप चांगला मेसेज हे मुलं सगळ्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. नुपूर, तू पण एक खूप मध्यवर्ती भूमिका याच्यामध्ये करते. 4 वर्ष नवऱ्याने सोडलेली एक बाई आहे आणि त्या बाईची भूमिका आहे. मात्र तिचा जो पाण्यासाठीचा जो प्रवास आहे तो काही थांबलेला नाहीये, कारण तिला जगायचंच आहे. पाण्यासाठी का होईना तिला जगायचं आहे. काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? चंद्रा नावाचं माझं कॅरेक्टर, तिला 4 वर्षांपूर्वी नवऱ्यानं सोडून दिलंय. खरं तर हे खूप मोठं दुःख आहे, ती एकटी राहतीये. पण त्या दुःखापेक्षाही मोठं काहीतरी तिच्या आयुष्यात आहे आणि ते म्हणजे पाणी आहे. आणि मैलोन मैल पाण्यासाठी, एका हंड्यासाठी ती फिरतीये. खरं तर हंडासुद्धा कधी घेतलेला नव्हता मी हातामध्ये, कारण पाणी न सुरू केला की पाणी येतं. माठामध्ये पण ॲक्वागार्डमधून पाणी येतं. पण रिहर्सलमध्ये आम्हाला हंडे उचलायला लावले होते आणि एक हंडा 3 मिनिटाच्या वर मी उचलू नव्हते शकले. सो मैलोन मैल ही चंद्रा फिरून एका हंड्यासाठी, एका हंडाभर पाण्यासाठी प्रयत्न करताय. प्राजक्त, तू पण एक मध्यवर्ती भूमिका याच्यामध्ये साकारतोयस आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा USP, जसं मगाशी सचिन सर पण म्हणाले की तुझा आवाज, आणि मी पण मगाशी रिहर्सल्स पाहत होते तेव्हा तुझा आवाज फारच भावला. तू स्वतः एक कवी आहेस. सगळा अनुभव कसा आहे हंडाभर चांदण्याचा? ही हंडाभर चांदण्या मी म्हणेल एक दीर्घांक तर आहेच, पण ती एक कविता आहे असं मी म्हणेल. तुझ्या शब्दात कशी मांडशील ही कविता? बापरे, मी शीघ्र कवी नाही आहे. पण कसं आहे की जसं त्या लिखाणामध्ये आलेलं आहे की तो हंडा जो आहे, जो रिकामा आहे आणि तो जर भरला तर तो वाट पाहून रात्री भरतो, कारण तेवढा वेळ लागतो पाणी शोधायला. आणि रात्री भरल्यानंतर पुन्हा घरी जेव्हा आपण जातो तो भरलेला हंडा घेऊन, त्यावेळेस रात्रीचं चांदणं त्या पाण्यामध्ये असतं. आणि जर तुम्ही रिकाम्या हंडा घेऊन परत आले तर तुम्ही तुमचे स्वप्नच त्या रिकाम्या याच्यात बघत असता. आणि स्वप्न म्हणजे एक प्रकारे आपण ज्याला रूपक चांदण्यांचं दिलेलं आहे. म्हणून मला त्या दृष्टीने ती एक कविताच वाटते, जी खूपच उत्तम पद्धतीने ती उलगडत जाते. जसं मी मगाशी म्हटलं की ह्याच्यामध्ये कुठे आक्रस्ताळेपणा नाही आहे, मात्र या लोकसंगीतातून एक खूप चांगला मेसेज किंवा एक चांगला संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. काय त्याच्या मागची तुमची भूमिका होती? नाही, मी मगाशीच म्हटल्यानुसार मला ते जितकं वास्तववादी ठेवायचं होतं नाटक, तेवढा मी प्रयत्न करत होतो. त्यामुळे अर्थातच आपल्याकडचं जे लोकसंगीत आहे ते भिडणारं आहे, त्याच्यात एक आर्तता आहे. त्यामुळे कुठे कुठे त्या गावाचा म्हणून जो आक्रोश आहे तो जर गाण्यातनं आला आणि तो लाईव्ह आला तर तो जास्त भिडेल रेकॉर्डेड वापरण्यापेक्षा. आणि माझ्या नशिबाने मला चांगली गायक मंडळी पण मिळाली आणि मग मी सगळा रेकॉर्डेड न वापरता मी सगळी लाईव्ह गाणी त्याच्यात वापरली, जेणेकरून त्याच्यातली भीषणता, दाहकता ही पोचेल, भिडेल आणि जाणवेल. रेकॉर्डेड म्युझिक मी फक्त साऊंड इफेक्ट्स म्हणून वापरले. प्रमोद सर, खरं तर हे नाटक पूर्ण उभं करण्यासाठी खूप महत्त्वाचा सपोर्ट तुमचा लाभला या संपूर्ण टीमला. कशा पद्धतीची ही सगळी प्रोसेस होती? कारण इतकी मोठी टीम आहे, या सगळ्यांना बांधून ठेवणं, या सगळ्यांच्या तारखा मिळणं, किंवा जसं आपल्याला माहिती आहे ह्याच्यातले काही जण शिक्षक आहेत, कोणी व्यवसायाने काही करतंय, त्याच्यामुळे सगळ्यांना प्रत्येक प्रयोगासाठी एकत्र आणणं. कारण आत्तापर्यंत तुम्ही वर्षभरात जवळपास 16 ते 17 प्रयोग केलेले आहेत आणि ही छोटी गोष्ट नाही आहे. हे नाटक अतिशय कलात्मकदृष्ट्या अतिशय उच्च दर्जाचं आहे, यात काही शंका नाही. पण मला याच्यातलं सगळ्यात जास्त भावलं तो म्हणजे सामाजिक संदर्भ, जो पाण्याचा संदर्भ आहे. आपण सोशल मीडियावरून एक सामाजिक चळवळ चालवतो, तिचं नाव आहे सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज. आणि या माध्यमातून एक संस्था आम्ही स्थापन केलेली आहे, सोशल नेटवर्किंग फोरम नावाची.
तर गेल्या वर्षी जो दुष्काळ पडला सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, तर या दुष्काळामध्ये सोशल नेटवर्किंग फोरमने काही गावं दत्तक घेऊन तिथले पाणी प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. याच्यावर पुढे आम्ही चर्चा करून असं ठरवलं की नुसतंच नाटक आणि त्याच्यातून करमणूक हा विषय न घेता याच्यातून प्रत्यक्ष काही मदत होऊ शकते का या दुष्काळ सोडवण्यामध्ये किंवा या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यामध्ये. तर ह्याचं आम्ही एक प्रयत्न करून बघितला आणि आश्चर्यकारकरित्या त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. या नाटकाच्या माध्यमातून जे 4 लाख रुपये उत्पन्न मिळालं, ह्याच्यामध्ये आपण नाशिक जिल्ह्यातले शेवखंडी, फणसपाडा आणि खोटरेपाडा या 3 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आहे. आणि हे मला असं वाटतं की एखाद्या महाराष्ट्रामधल्या एखाद्या नाटकाने अशा पद्धतीचं पहिल्यांदा काम केलेलं असावं. आणि हा संदर्भ मला खूप भावल्याने या नाटकाच्या मागे मी उभा राहिलो. आणि बाकी जो विषय आहे की या सगळ्यांचा एकत्र ताळमेळ किंवा इतके प्रयोग करणं, तर ते सवयीनं झालेलंच आहे आणि टीम आहे सोबत. तुम्हा सगळ्यांचे IBN लोकमतशी बोलल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुम्हा हंडाभर चांदण्यांना खूप खूप शुभेच्छा देखील. थँक्यू. खरं तर हंडाभर चांदण्या हे फक्त नाटक नसून एक सामाजिक संदेश याच्यातून देण्याचा खूप मोठा प्रयत्न इथे केला जातो आहे. आणि त्याचबरोबर जसं की आत्ता आपल्याला प्रमोद सरांनी सांगितलं, फक्त सामाजिक संदेश नाही तर सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत. या नाटकातून जे काही उत्पन्न आत्तापर्यंत यांना मिळालं त्याच्यातून एक खूप महत्त्वाचं यांनी काम केलं आहे, ते म्हणजे 3 गावांचा पाणी प्रश्न यांनी सोडवलेला आहे. त्यामुळे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे, राज्यभरात जो काही दुष्काळाची परिस्थिती होती ती सगळी परिस्थिती उत्तमरित्या हंडाभर चांदण्यांमध्ये मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या नाटकाचा अनुभव जरूर घ्यावा. आज आपण नाटक कट्टामध्ये इथेच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन नाटकासह. तोपर्यंत नमस्कार.